Welcome to this BA First Year English Offline lecture. Today we are going to deal with a new topic. The previous lecture was about consonant sounds, and last few lectures were about even consonant sounds. So, if you make a list of all the sounds, we have totally discussed 24 consonant sounds. 24 consonant sounds we have discussed. So after this, I hope you understood all those sounds. After this, I would like to begin the next topic. Once again, these are the sounds. So as I told you, in English, we have total 44 sounds, out of which 24 sounds have been discussed. And remaining 20 will be discussed today onwards. So the next heading in your notebook will be vowel sounds. So previous lectures were about consonant sounds, as I said. So this lecture will be about vowel sounds. Just I'm going to begin discussing how vowel sounds are produced. So try to understand what I am willing to say here. While we produce consonant sounds, at that time, somewhere in the mouth cavity, there was a sort of obstruction or barrier. याचा अर्थ समजून घ्या. Obstruction. OBSTRUCTI obstruction किंवा barrier म्हणजे अडथळा. म्हणजे तोंडातून बाहेर येणाऱ्या हवेच्या मार्गामध्ये कुठे ना कुठे अडथळा निर्माण करून जे साऊंड तयार केले जातात त्याला कॉन्सोनंट साऊंड म्हणतात. ओके, म्हणजे कसं ड हवेच्या मार्गात अडथळा निर्माण केला आपण जिभेच्या सहाय्यानं. म अडथळा आहे, र अडथळा आहे, ल. ओके, so while pronouncing these sounds, somewhere there is some obstruction or barrier, and with the help of that obstruction we are able to produce the sounds, consonant sounds. हे कॉन्सोनंट साऊंड विषय झालं. म्हणजे फुफ्फुसातून बाहेर येणारी जी हवा आहे त्या हवेचा आपण ऊर्जा म्हणून वापर करतो आणि त्या हवेच्या सहाय्यानं आपण म्हणजे साऊंड तयार करतो. आणि या हवेच्या मार्गामध्ये जिभेच्या सहाय्यानं वगैरे किंवा आणखी इतर म्हणजे ऑर्गन्स ऑफ स्पीच आहेत त्यांच्या सहाय्यानं कुठे ना कुठे अडथळा निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल ग अडथळा आहे आणि हा अडथळा निर्माण करून आपण काय करतोय, कॉन्सोनंट साऊंड उच्चारतोय. While if you think about vowel sounds, so in the vowel sounds, so there is no obstruction. Obstruction म्हणजे कुठं हवेच्या मार्गामध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल आ, ई, उ, ओके, ॲ, ऑ, देर इज नो ऑब्स्ट्रक्शन. इथं ऑब्स्ट्रक्शन म्हणण्यापेक्षा म्हणजे ज्याप्रमाणे हवेच्या मार्गामध्ये अडथळा आणून कॉन्सोनंट साऊंड आपण तयार करतो त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे काय, हवा सरळ बाहेर सोडण्यात येते पण आपल्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचा आकार देऊन व्हॉवल साऊंड तयार होतात. काय फरक समजून घ्या. ओके, आ, ए, ई, ओके, अ. ओके, आपण आपल्या म्हणजे तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आकार देतो आणि आपण व्हॉवल साऊंड तयार करतो. समजून घ्या. Consonant sounds are produced by obstructing air passage, whereas vowel sounds are produced while giving various shapes to our mouth. आपल्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारचा आकार देऊन म्हणजे जे साऊंड आपण म्हणजे काय उच्चारतो ते साऊंड होतात vowel sounds. आणि आपल्या तोंडामध्ये कुठे ना कुठे हवेच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करून जे साऊंड तयार होतात त्या साऊंडना आपण कॉन्सोनंट साऊंड म्हणतो. आपण अभ्यासलेले आहेत. सो मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे कदाचित सांगितलंय का मला आठवत नाही. व्हाईल यू अटेंड माय लेक्चर्स ॲट दॅट टाइम यू शुड हॅव अ पेन्सिल. कदाचित सांगितलं मी पेन्सिल इरेझर वगैरे सगळं सोबत घेऊन बसायचं, because you are expected to draw diagrams that you see on the screen.
Okay, so writing of the matter that is seen on the screen is very very significant. It is very very important. So I hope even in this lecture also you are going to take the things down that you see on the screen. तर आता व्हॉवल साऊंड्स सुद्धा म्हणजे काय 3 लेबलच्या माध्यमातूनच आपण म्हणजे त्यांचं ते समजून घेणार आहोत. ओके, वी अंडरस्टूड कॉन्सोनंट साऊंड्स विथ द हेल्प ऑफ 3 लेबल्स. कुठले 3 लेबल्स होते? जस्ट ट्राय टू रिमेंबर, ट्राय टू रिकॉल, आय शुड से. आठवा. रिकॉल म्हणजे आठवणे. फर्स्ट label was whether a sound is voiced or voiceless. दुसरं प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन म्हणजे तो साऊंड कुठं तयार होतो. आणि तिसरा म्हणजे काय मॅनर ऑफ आर्टिक्युलेशन, तो साऊंड कसा तयार होतो. ओके, सो अबाउट these 3 aspects we talked, and with the help of these 3 labels, I should say, instead of aspects, we understood those consonant sounds. Similarly, even in this case of vowel sounds, we are going to have 3 labels. Okay, तर 3 labels म्हणजे समजून घेताना म्हणजे कशा पद्धतीने समजून घ्यायची, कशा पद्धतीने लेबलिंग वगैरे करण्यात येतं हे आपण ह्या समोर दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ओके, मी थोडं एनलार्ज करतो याला. समजून घ्या अगोदर, नंतर ड्रॉ करा. तुम्ही लिहिलंय हेडिंगवर कोणतं हेडिंग लिहिलंय? व्हॉवल साऊंड्स. व्हॉवल म्हणजे स्वर, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. क पासून ज्ञ पर्यंत मराठीमधले जे आहेत ना त्याला आपण काय म्हणतो? कॉन्सोनंट लेटर्स म्हणतो. आणि अ पासून आहा पर्यंत व्हॉवल. तर पहा इकडे तुम्हाला प्रश्न पडेल की हा एकंदरीत म्हणजे डायग्राम म्हणजे कशाचा आहे. समजून घ्या, अतिशय व्यवस्थित समजून घ्या. जसं हे समजलं नाही तर पुढचं काही समजणार नाही बरं. तर हा डायग्राम म्हणजे हा जिभेचा डायग्राम आहे. तुम्ही म्हणाल की जीभ अशी दिसते का? दिसत नाही अशी जीभ, मान्य. पण आपण जे साऊंड उच्चारतो ते साऊंड उच्चारत असताना नेमकं जीभ म्हणजे काय, एकदम तिच्या नॅचरल म्हणजे काय उंचीवर राहते का, किंवा वर उचलली जाते का, किंवा आणखी वर काय एकदम वर जाते या अर्थानं. ओके, आता पहा एकदम म्हणजे काय जीभ नॅचरल सिच्युएशन मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल आ एकदम खाली आहे जीभ, वर उंचावलेली नाही. आ. ओके, म्हणजे त्या जिभेची म्हणजे स्थिती म्हणजे ओपन असेल. लक्षात घ्या, जिभेची स्थिती कशी असेल? ओपन असेल. ओके, आता पुढच्या म्हणजे कधी कधी जीभ म्हणजे ओपन इन द सेन्स म्हणजे काय, ती जसं आपलं तोंड आ केल्यावर ओपन वगैरे होतं, जीभ म्हणजे नॅचरल स्थितीमध्ये आहे, खालच्याच लेवलला आहे, बिलकुल उंचावलेली नाही ती. ओपन म्हणजे इट इज द ओपन पोझिशन ऑफ अवर टंग. ओके, समजा जीभ ओपन पेक्षा थोडीशी वर आलेली आहे एखाद्या साऊंडचा उच्चार करत असताना. फॉर एक्झाम्पल ॲ. ओके, थोडीशी वर म्हणजे उंचावलेली आहे जीभ. किंवा आणखी इतर कोणते साऊंड आहेत भरपूर. तर जीभ म्हणजे काय ओपन म्हणजे म्हटल्यानंतर एकदम म्हणजे काय नॅचरली ती खाली आहे. फॉर एक्झाम्पल आता उच्चार करा परत एकदा, आ. ओके, उचललेली नाहीये. In case of certain sounds, this tongue is raised a little. थोडीशी जीभ म्हणजे काय उंचावली जाते, थोडीशी जीभ उंचावली जाते. ओके, सो म्हणजे कशी जीभ उंचावली जाते पहा. आणि जस्ट अ मिनिट. So while I produce the sound ah, at that time my tongue is completely it has complete open position, flat अशी सरळ आहे, उंचावलेली नाहीये. ओके, when I pronounce a sound a, पहा बरं, a जिभेचा समोरचा भाग उंचावला जातो. a समोरचा भाग उंचावला जातो. कुठं आता वर हाफ ओपन म्हणजे, आणि थोडी जीभ वर उचललेली आहे, कुठं जाते म्हणजे काय हाफ ओपन पोझिशन म्हणजे थोडी वर गेल्यानंतर. कधी कधी दोन्हीच्या मध्ये पण असते. थोडी वर गेलेली आहे, हाफ ओपन पोझिशन.
आणखी एखादा साऊंड आहे, फॉर एक्झाम्पल ऑ, ऑ, जिभेचा पाठीमागचा भाग वर जातो, तर हाफ ओपन पोझिशनकडे. ओके. आणखी एखादा साऊंड आहे, म्हणजे जीभ तिच्या नॅचरल स्थितीपेक्षा थोडी वर उंचवली की कुठली पोझिशन येते, हाफ ओपन येते. आणखी त्याच्यापेक्षा उंचावलेली आहे, फॉर एक्झाम्पल उ, जिभेचा पाठीमागचा भाग आणखी वर जातो, कुठपर्यंत, हाफ ओपन, सॉरी हाफ क्लोज पोझिशन. ओके. आणखी त्याच्यापेक्षा उंच पहा, फॉर एक्झाम्पल ई, एकदम उंचावते जीभ, ई, जिभेचा समोरचा भाग, ई, लाईक दिस. ओके. म्हणजे ओपन म्हटल्यानंतर इट इज कम्प्लिटली ओपन, म्हणजे जीभ अतिशय तिच्या नॅचरल, म्हणजे नेहमी ज्या स्थितीमध्ये असते तशा स्थितीमध्ये जीभ आहे ओपन. जिभेची उंची, म्हणजे एखादा साऊंड उच्चारत असताना जीभ किती उंचावर जाते याचा विचार करणं महत्वाचं आहे. ओके. कधी ती ओपन पोझिशनवर राहते, म्हणजे एकदम नॅचरल स्थितीमध्ये जीभ थोडीशी वर उंचावलेली आहे, त्याला हाफ ओपन म्हणतात. आणखी वर उंचावलेली आहे म्हणजे काय, हाफ क्लोज म्हणतात. आणि एकदम म्हणजे समजा जीभ वर गेलेली आहे, म्हणजे आता तो हवेचा मार्गच बंद जणू होणार आहे, त्याला क्लोज पोझिशन किंवा बंद पोझिशन अशा पद्धतीने म्हणतात. ओके. सो दिस इज समथिंग इम्पॉर्टंट. आता लक्षात घ्या, म्हणजे जीभ कशी उंचावते यावरून म्हणजे काय, एकंदरीत हा डायग्राम आपण काढलेला आहे या ठिकाणी. जीभ कशी किती उंचावते. ओके. हा झाला ओपन, हाफ ओपन, हाफ क्लोज आणि क्लोजचा म्हणजे भाग. आता म्हणजे ठीक आहे, जिभेची उंची किती आहे ही, म्हणजे याचा विचार आपण या ठिकाणी करतो. Whereas if you think about 3 portions of our tongue, आपल्या जिभेचे या ठिकाणी आपण 3 भाग प्रामुख्याने विभागलेले आहेत. पहिल्या डायग्राममध्ये जिभेचे 4 भाग केले होते ऑर्गन्स ऑफ स्पीच मध्ये, पण या ठिकाणी तो 4चा विचार करायचा नाही. प्रामुख्यानं आपल्या जिभेचे आपण 3 भाग केलेले आहेत या वॉवल साऊंडच्या केसमध्ये. सो द फ्रंट पार्ट ऑफ द टंग, लक्षात घ्या, फ्रंट म्हणजे काय, जिभेचा समोरचा भाग एकदम सेंट्रल, जिभेचा म्हणजे मधामधला भाग. ओके. आणि बॅक, जिभेचा पाठीमागचा भाग. ओके. तर लक्षात घ्या, म्हणजे उभे जे काप केलेले आहेत ना, ते काप म्हणजे जिभेची पुढची बाजू म्हणजे उंचावली जाते का, मधली उंचावली जाते का, किंवा पाठीमागची उंचावली जाते का, याबद्दल हे फ्रंट, सेंट्रल, बॅक असे 3 म्हणजे भाग पडलेले आहेत जिभेचे. आणि ओपन, हाफ क्लोज आणि क्लोज म्हणजे काय, जिभेची साऊंडचा उच्चार करत असताना उंची किती. फॉर एक्झाम्पल ओपन, हाफ क्लोज आणि एकदम क्लोज या अर्थानं. ओके. सो आय होप यू आर एबल टू अंडरस्टँड दिस डायग्राम. हा डायग्राम थोडं समजून घ्या. ओके. सो हा डायग्राम व्यवस्थितपणे काढायचा. ओके. तर समसमान 3 भाग झाले पाहिजेत. ओके. आणि ही जी आता ह्या पहा, ह्याच्या मधला जो म्हणजे एकदम त्रिकोणाचा जो भाग आहे ना, या त्रिकोणामधला म्हणजे बॅककडचा जो भाग आहे तो सरळ आहे काटकोणामधला. बॅककडचा भाग त्या रेषेचा, सेंट्रलच्या रेषेचा बॅककडचा भाग सरळ आहे, आणि फ्रंटकडचा जो भाग आहे तो असा तिरपा आहे. अशा पद्धतीनं नीट पाहून म्हणजे हा डायग्राम तुम्ही काढायचा आहे. ओके. तर हा डायग्राम काय सांगतो, वन्स अगेन आय वुड लाईक टू रिपीट. सो where the tongue is there at the open position while producing certain sounds, vowel sounds, म्हणजे विशिष्ट अशा वावल साऊंडचा उच्चार करत असताना जीभ एकदम खाली राहते का, किंवा आणखी वर जाते, थोडीशी त्याच्यापेक्षा वर जाते का, एकदम वर जाते जणू तो आता हवेचा मार्गच क्लोज होणार आहे. ओके. सो दिस इज ओपन, हाफ क्लोज अँड क्लोज. आणि हे 3 भाग जे पाडलेले आहेत उभे, हे भाग म्हणजे जिभेचा समोरचा भाग उंचावतो का उच्चार करत असताना. आता ई म्हटलं की समोरचा भाग उंचावतो, लक्षात घ्या. अ म्हटलं की सेंट्रलचा उंचावतो, उ म्हटलं की बॅकचा उंचावतो. तर म्हणजे अशा पद्धतीनं जिभेचा कोणता भाग म्हणजे उंचावतो, फ्रंट, सेंट्रल का बॅक, आणि जिभेचा तो भाग किती उंचावतो, ओपन पर्यंत उंचावतो, म्हणजे ओपन पर्यंत आहे, हाफ ओपन पर्यंत उंचावतो, हाफ क्लोज पर्यंत उंचावतो की क्लोज पर्यंत उंचावतो. अशा पद्धतीनं म्हणजे हा डायग्राम दिलेला आहे. हा डायग्राम म्हणजे काय, जीभ किती उंचावते आणि जिभेचा कोणता भाग उंचावतो हे समजून घेण्यासाठी. सो दिस डायग्राम हॅज बीन प्रोव्हाइडेड. ओके. सो आता पुढचं याच्यात महत्वाचं, हा डायग्राम पॉज करून तुम्ही काढून घ्यायचा आहे, पेन्सिलीनच काढायचा आहे बरं. ओके.
Now let's think about the three term labels of vowel sounds. जसे कॉन्सनंट साऊंडचे 3 लेबल्स होते ना, तसे व्हॉवल साऊंडचे पण 3 लेबल्स आहेत. ओके, सो लेट्स थिंक अबाउट दीज 3 टर्म लेबल्स. त्याला 3 टर्म्स म्हणतात किंवा 3 टर्म लेबल्स म्हणतात. पहिलं लेबल कसं असतं, व्हॉट पार्ट ऑफ टंग इज रेज्ड. रेज म्हणजे उंचावणे. व्हॉट पार्ट ऑफ टंग इज रेज्ड म्हणजे जिभेचा कोणता भाग उंचावलेला आहे. म्हणजे कोणता, मी सांगितलेलं आहे, फ्रंट, सेंट्रल की बॅक. ओके, पहा, फ्रंट, सेंट्रल की बॅक. म्हणजे या 3 म्हणजे उभे जे जिभेचे काप केलेले आहेत, या जिभेच्या 3 म्हणजे भागांपैकी म्हणजे समोरचा भाग उंचावतोय का फ्रंट, मधला उंचावतोय का एकदम पाठीमागचा उंचावतोय. सो व्हॉट पार्ट ऑफ टंग इज रेज्ड, तर ह्यावरून ते ठरत असतं. म्हणजे त्या साऊंडचं डिस्क्रिप्शन देताना काय म्हणावं लागेल, बॅक. कुठला म्हणजे भाग उंचावतो, बॅक. पहिलं लेवल बॅक येईल. फॉर एक्झाम्पल ऊ, बॅक येईल. ओके, समजा ऊ, ऊ वेगळं आहे आणि ऊ वेगळं आहे. ओके, लक्षात घ्या. म्हणजे ऊ म्हणताना म्हणजे कोणता भाग उंचावतो, आपण जीभ ओढून पाहू शकत नाही, पण संशोधनांती हे सिद्ध झालेलं आहे की ऊ म्हणताना पाठीमागचा भाग उंचावतो. ओके, तर म्हणजे व्हॉट पार्ट ऑफ टंग इज रेज्ड, बॅक. कधी सेंट्रल, कधी फ्रंट, त्या साऊंड नुसार. ठीक आहे. हाऊ हाय, जिभेचा कोणता भाग उंचावतो, पहिलं लेवल होतं म्हणजे फ्रंट, सेंट्रल की बॅक. पण आता जिभेचा तो भाग किती उंचापर्यंत उंचावतो, जीभ म्हणजे किती उंचीवर येते. ओपनच राहते, हाफ ओपन राहते, हाफ क्लोज की एकदम क्लोज, या अर्थानं. ओके, तर हाऊ हाय म्हणजे हाईट ऑफ अवर टंग. ओके, व्हॉट पार्ट ऑफ टंग इज म्हणजे विच पार्ट ऑफ टंग इज used for producing that sound. Second, how much is the height of that tongue. जिभेचा पहिला समोरचा म्हणजे फ्रंट, सेंट्रल की बॅक, तो म्हणजे किती उंचीपर्यंत उंचावतो या संदर्भातलं दुसरं लेवल आहे. आणि तिसरं लेवल असं आहे, द पोझिशन ऑफ लिप्स. तर आपल्या ओठांची स्थिती, तो साऊंड उच्चार करत असताना कशी आहे. 2च प्रकारची स्थिती आपल्याला पाहिजे, 2च, 3 नाही, 2. एक स्थिती म्हणजे whether we make round shape of our mouth or whether we do not make it. Whether round shape, okay, or it is not round shape. म्हणजे राऊंड आणि अनराऊंड कसं होतं. आता उदाहरणार्थ एखादा साऊंड आहे, फॉर एक्झाम्पल आ, राऊंडेड नाही आहे. आ, इट्स नॉट राऊंडेड. पण म्हणजे पहा, ओ राऊंडेड आहे. तिसरं लेबल, तो साऊंड म्हणजे उच्चारत असताना आपली जीभ, आपल्या म्हणजे चेहऱ्याचा आकार गोल होतो का होत नाही. गोल होत असेल तर राऊंडेड म्हणायचं, आणि गोल जर होत नसेल तर अनराऊंडेड, अशा पद्धतीनं म्हणायचं. ओके, सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. हे थोडंसं अवघड आहे समजायला, पण हे समजून घ्या. ओके, तर आपण पहिल्यांदा काय पाहिलेलं आहे. सो वी सॉ अ डायग्राम ऑफ अवर टंग. पहा, हा जिभेचा डायग्राम पाहिला. हा जिभेचा डायग्राम आहे. हा जीभ म्हणजे जिभेच्या कोणत्या भागाचा उपयोग आपण करतो साऊंड उच्चार करत असताना, व्हॉवल साऊंड. आणि जीभ म्हणजे नेमकं किती उंच जाते यावरून म्हणजे हे सगळं ठरलेलं आहे. जिभेचा समोरचा भाग वापरतो का फ्रंट, मधला वापरतो का सेंट्रल, की पाठीमागचा वापरतो बॅक, अशा पद्धतीनं म्हणजे जिभेचा कोणता भाग आपण वापरतो साऊंड उच्चारत असताना व्हॉवल साऊंड, यावरून हे फ्रंट, सेंट्रल, बॅक असे आपण 3 डिव्हिजन्स केलेले आहेत. पुन्हा सांगतोय ना. And while pronouncing that sound, how much is the height of tongue? आपल्या जिभेची उंची किती आहे तो साऊंड उच्चार करत असताना. म्हणजे आता फ्रंट भाग म्हणजे वापरत असेल तर फ्रंट भागाची उंची हाफ ओपन परिस्थितीला आहे, हाफ ओपन आहे, हाफ क्लोज आहे का एकदम क्लोज वरचा भाग आहे. ओके, नेमकं जिभेची हाईट किती आहे यावरून ओपन, हाफ क्लोज, क्लोज हे 4 म्हणजे उंचीचे टप्पे आपण म्हणजे ठरवलेले आहेत. आणि जिभेचा कोणता भाग म्हणजे आपण यूज करतो तो साऊंड उच्चारत असताना, फ्रंट पार्ट, सेंट्रल पार्ट, बॅक पार्ट, यावरून म्हणजे
आपण समजून घ्यायचा असतो तो साऊंड कशा प्रकारचा आहे. ओके, आय होप इट इज इझी टू अंडरस्टँड. आता पुढे पहा, म्हणजे आणखी म्हणजे रिपीट करतोय. सो इफ यू सी दिस पार्ट, आणखी पुन्हा एकदा सांगतोय. सो 3 टर्म्स आपण कशावरून ठरवतोय. पहिला म्हणजे मुद्दा असा आहे की व्हॉट पार्ट ऑफ अवर टंग इज रेज्ड. जिभेचा कोणता भाग आपण उंचावतो, वापरतो. थोडक्यात साऊंड तयार करत असताना एकदम समोरचा भाग वापरतो ज्याला फ्रंट म्हणतात, मधला भाग वापरतो ज्याला आपण सेंट्रल म्हणतो, पाठीमागचा भाग आपण वापरतो ज्याला आपण म्हणजे बॅक म्हणतो. या 3 भागांपैकी जिभेचा कोणता भाग तो साऊंड उच्चारत असताना आपण वापरतो. दॅट इज द फर्स्ट लेबल. ओके, सेकंड वन, हाऊ हाय, म्हणजे जिभेची उंची किती आहे. ओपन आहे, हाफ ओपन, हाफ क्लोज की एकदम क्लोज. ओके, तर जिभेची म्हणजे एकंदरीत हाईट किती असणार आहे तो साऊंड उच्चार करत असताना याबद्दल दुसरं लेवल असणार आहे. अँड द थर्ड लेवल इज अबाउट द पोझिशन ऑफ युअर लिप्स. विशेषतः ओठांची, तुमच्या ओठांचा आकार कसा होतो. ओके, ओठांचा, तोंडाचं सोडून द्या, माउथचं सोडून द्या, ओठांचा आकार कसा होतो. ओके, म्हणजे उच्चार करत असताना वेदर अवर लिप्स आर राउंडेड ऑर दे आर नॉट राउंडेड, राउंडेड ऑर अनराउंडेड, अशा प्रकारे. जर राऊंड वगैरे होत असेल तर त्याला राउंडेड म्हणायचं, आणि राऊंड होत नसेल तर त्याला अनराउंडेड म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ॲ, विच वन बॅट, त्याच्यामधलं ॲ, ह्याचा उच्चार करत असताना म्हणजे आपण म्हणजे काय करतो माहिती, राऊंड होत नाही, आपल्या गोल आकार होत नाही आपल्या ओठांचा, त्यामुळे तो अनराउंडेड आहे. पण ऊ राऊंड होतो, लक्षात घ्या. ओ राऊंड आहे, ऑ राऊंड आहे, ओ राऊंड नाही, राऊंड नाही म्हणजे अनराउंडेड आहे, अनराउंडेड आहे. सो दिस इज द डिफरन्स. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. तर थोडंसं अवघड आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर विथ द हेल्प ऑफ दिस डिस्क्रिप्शन लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द फर्स्ट साऊंड. यापैकी पहिला साऊंड समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा डायग्राम पहा. डायग्राममध्ये आपण प्रत्येक म्हणजे व्हॉवल साऊंडला हा डायग्राम काढायचा. मी टिंब जिथं देऊन म्हणजे काढलेलं आहे ना, म्हणजे ते विशिष्ट असा सिम्बॉल साऊंड तो तुम्ही काढायचा आहे. ओके, सो दिस साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज ई. छोटं स्मॉल आय, त्याच्या पुढं कोलन, म्हणजे 2 टिंब एका खाली एक, अशा पद्धतीने हा साऊंड काढतात. थोडं एनलार्ज करतो, दिसेल तुम्हाला. इट इज लाईक दिस. ओके, कसे 3 टर्म लेबल्स लिहायचे पहा. द साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज ई. माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे कसं, ई, लॉंग, लांब लचक, ई. आपण म्हणतो ना आई, तसं त्यातलं ई. कोणतं ई, ई इडलिंबूचं का, ओके, कोणतं म्हणतो, इडलिंबू का दुसरं कोणतं असतं जे दीर्घ असतं पहा, त्याच्या डोक्यावर असा अर्धाचंद्र दिलेला असतो. ओके, सो दॅट ई. तर याचे लेबल्स पहा. पहिलं लेबल आहे ईचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा फ्रंट पार्ट वापरण्यात येतो, त्यामुळे त्याला फ्रंट म्हटलंय पहा. ओके, फ्रंट पार्ट इज यूज्ड. ई पहा बरं, आपली जीभ ई. ओके, आता विच पार्ट ऑफ टंग इज रेज्ड, फ्रंट पार्ट, त्यामुळे फ्रंट. पहिलं लेबल फ्रंट. दुसरं लेबल हाऊ हाय. पहिलं लेबल होतं जिभेचा फ्रंट, सेंट्रल का बॅक भाग वापरण्यात येतो तो साऊंड तयार करताना, तर फ्रंट वापरण्यात येतं, आपण तिथं दिलेलं आहे. आणि हाऊ हाय, तर हाईट ऑफ अवर टंग, आपल्या जिभेची उंची किती म्हणजे उंचीवर असते आपली जीभ. क्लोज, एकदम वर येते जीभ आपली. ई, वरच्या भागात जाते जीभ, आपल्या वरच्या भागाला जणू लागणार आहे असं वाटायला लागतं. ई, त्यामुळं क्लोज. दिस इज द सेकंड लेवल. अँड द थर्ड लेवल इज अनराउंडेड व्हॉवल. ओके, आता माझ्याकडे पहा, किंवा तुम्ही सुद्धा आरशात बसून, आरशाच्या समोर बसून तुम्ही उच्चार करू शकता.
ई, ई. तर हा उच्चार म्हणजे करत असताना आपले ओठ गोलाकार होत नाहीत. त्यामुळे इट इज अनराउंडेड व्हावल. अनराउंडेड व्हावल असं लिहायचं. राउंडेड व्हावल किंवा अनराउंडेड. ओके. तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे व्हावल साउंड्स कशा पद्धतीनं समजून घ्यावे ही याच्याबद्दल आकृती वगैरे काढलेली आहे. त्या आकृतीच्या सहाय्यानं 3 लेव्हल्स कशा पद्धतीनं आपण समजून घ्यायचे हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि एक साउंड आज पाहिलेला आहे. एवढं आजच्यापुरतं सफिशियंट आहे. थँक यू.